आज आम्ही घेतला आषाढ तळायला, पण त्या अगोदर आम्ही दोघी सासू-सुनेनी सकाळीच ठरवलं, की आपण काय करू, रात्री तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या आणि कापण्या करून घेऊ. कारण काय होतं सकाळीच लेकरांना टिफिन वगैरे असतो, त्याच्यामध्ये हे प्लस होत नाही. म्हणून आम्ही ठरवलं, की आपण रात्री करूया. मग रात्री सगळे चहाचे वगैरे भांडे ताईंनी घासून घेतले. मी इकडं भाजी भाकरी वगैरे केले आणि गूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला. तर रेसिपी लगेच तुमच्यासोबत मी शेअर करते. कापण्या करण्यासाठी सगळ्यात आधी बाजरीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं, थोडं मीठ टाकायचं, सुंठ पावडर टाकायचं, बडीशेप पावडर टाकायची, इलायची पावडर असेल तर टाकायची आणि नंतर त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं. मी इकडं ताईला सगळं मळून वगैरे देत होते आणि त्या तिकडे तळण्याची तयारी करत होत्या आणि सोबत असं कोणीतरी असलं ना मदतीला तर खूप छान वाटतं. त्याच्यानंतर गोड पुऱ्या करण्यासाठी इथं फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जायफळ पावडर टाकायची, बडीशेप पावडर, इलायची पावडर टाकायची आणि ते पण घट्ट मळून घ्यायचं. त्याच्यानंतर तिखट पुऱ्या करण्यासाठी गव्हाचं, ज्वारीचं आणि थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाकायचा, हळद टाकायचं, मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, तीळ टाकायचे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं वाटण करून त्याच्यामध्ये टाकायचं. घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं मी कापण्यासाठी तयारी केलेली आहे. एकच उंडा घ्यायचा हातामध्ये. पातळ पोळीसारखं छान त्याला लाटून घ्यायचं. इथं माझी सासू मला सगळं सांगत होते आणि मी तसं करत होते. त्याच्यावर थोडीशी खसखस टाकायची आणि कापण्याचे असे काप करून घ्यायचे. मी मीडियम साईजमध्ये केले. तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही तसे करू शकता. आणि इकडे ताईंनी तळायला घेतले. इतके सुंदर आणि छान खुसखुशीत झाले होते. तेलात टाकल्यानंतर मीडियम टू लो गॅसवर त्याला छान मंद आचेवर तळून घ्यायचे. इतके सुंदर आणि खुसखुशीत होतात. त्याच्यानंतर मी केली इथं गोड पुऱ्यासाठी तयारी. छान ह्याची पण पातळ लांब पोळी लाटून घ्यायची आणि टोपणच्या सहाय्याने असं त्याला पुरीचा शेप द्यायचा. त्याच्यानंतर ते पण ताईंनी छान इतक्या सुंदर झाल्या होत्या गोड पुऱ्या पण. ताईंनी छान त्याला तळून घेतलं. तळल्यानंतर त्या अशा टम्म फुगल्या होत्या. आता हे सगळं एकटी करायला खूप इम्पॉसिबल होतं, पण माझी सासू मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आणि मी पण हे सगळं पटापट करते. त्यानंतर मी केली तिखट पुऱ्यासाठी तयारी. ती पण अशीच छान लांबसट लाटून घ्यायची पोळीसारखी आणि त्याच्यानंतर त्याचे पण असे पुरीचा शेप द्यायचा आणि तळून घ्यायचे. आम्हाला हे सगळं करायला रात्रीचे 12:30 ते 1 वाजला होता. त्याच्यानंतर सगळं किचन छान आवरलं. तुमचा आशा टळून झाला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.